सांगली शामरावनगर परिसरातील मिलनगादी कारखान्यासमोरून काही अज्ञात चोरट्यांनी 10,000 रुपये किमतीचे बोकड लंपास केले। सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी रेहान मोहम्मद शफीक हाशमी वय वर्ष 19 राहणार शामरावनगर याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रेहान हाशमी यांनी त्यांच्या मालकीचे असलेले बोकड हे 27 नोव्हेंबर रोजी शामरावनगर परिसरातील मिलनगादी कारखान्याजवळ चरण्यासाठी सोडले होते। यावेळी कोणी नसल्याचे पाहून हे बोकड चोरट्यांनी पळवले। काही वेळात बोकडाचा शोध घेतला असता ते कोठेही सापडले नाही। अखेर रेहान यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।